अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता हा सेम क्वेश्चन त्यांनी 3 मार्कांसाठी पण विचारलाय. तर दॅट डिपेंड्स, ते 2 मार्काला विचारतात की 3 मार्काला. प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चन मध्ये काय करायचंय, आपल्याला काय आहे, ही LHS आहे, ही RHS आहे. करेक्ट. ऑलवेज स्टार्ट विथ LHS. नेहमी LHS पासून सुरुवात करा. तर मग इथं LHS काय आहे, LHS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. ज्यावेळी 1 मायनस समथिंग असतं, 1 मायनस एक साइन असू देत, सेक असू देत, कॉस असू देत, तिथं रॅशनलायझेशन करायचं आपल्याला. रॅशनलायझेशन म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. आता डिव्हिजन मध्ये काय आहे, 1 प्लस साइन थिटा. मग आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 1 मायनस, त्याच्या अपोजिट 1 मायनस साइन थिटा. मग डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस साइन थिटानी मल्टिप्लाय केलं. हे बॅलन्स करण्यासाठी परत न्यूमरेटर्स मध्ये सुद्धा सेम नंबरनी किंवा आयडेंटिटीनी मल्टिप्लाय करायचंय 1 मायनस साइन थिटा. नाव सॉल्व दिस. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे काय, एक्स इंटू एक्स काय असतो, एक्स स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, हे स्क्वेअर रूट ऑफ न्यूमरेटर काय येईल, 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय, हे खालती काय आहे, a प्लस बी इंटू a मायनस बी, अल्जेब्रिक आयडेंटिटी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता याचा स्क्वेअर रूट घ्या. 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येईल, 1 मायनस साइन थिटा. आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा. करेक्ट. आता या दोघांचा स्क्वेअर रूट घ्या. 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा कॉस थिटा. आता सेपरेट करा डिनॉमिनेटर. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा इज इक्वल टू, आहे का ही RHS? येस. LHS इज इक्वल टू RHS, हेन्स दॅट्स इट. तर सगळे प्रश्न हे अशाच प्रकारचे असतात. याच्यामध्ये तुम्हाला फक्त रॅशनलायझेशन करून आहे या आयडेंटिटीज व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. याच्यासाठी सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज व्यवस्थित माहित असले पाहिजेत.